सोने आणि चांदीच्या दराबाबत अखेर महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. होय, सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आज नेमके सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी झालेले आहेत आणि चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत, सर्व काय माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या किमती, कारण की आज बाजारामध्ये सकाळी बाजार उघडला आणि किमतीमध्ये घसरण झाली. अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. कोणालाच वाटत नव्हतं की आज सोन्याच्या किमती एवढ्या कमी होतील, पण सोन्याच्या किमतीमध्ये खूप मोठी घसरण झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. कोणालाच विश्वास बसत नव्हता की आज सोन्याचा भाव पडेल, पण अखेर भावामध्ये मोठी घसरण आज बघायला मिळाली. तर चला, नेमका आजचा सोन्याचा चांदीचा भाव काय आहे, किती रुपयांनी घसरण झाली, घसरणीमागचं कारण काय आहे, सर्व काय अपडेट बघणारच आहोत. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. तर चला पाहूयात. तर बघू शकता आता सोनं चांदी आता घसरू लागलेलं आहे. आठवड्यामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. होय, आता जर तुम्ही लग्नासाठी किंवा स्वतःसाठी दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर तुमचे पावले तिथेच थांबवा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. होय, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. आज सराफा बाजारामध्ये असा काही भूकंप झालाय की अशी काही उलथापालथ झाली, ती ऐकताच तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. भल्या भल्यांचे डोळे जे आहे ते अक्षरशः फिरल्यासारखे झालेले आहेत. कोणालाच विश्वास बसत नव्हता की सोन्याच्या किमती कमी झाल्या असतील. कालपर्यंत जे दुकानदार ताटमानेने सोन्याचा भाव सांगत होते त्यांचे आज जे आहे ते धाबे दणाणलेले आहेत. तेच सोन्याचे दुकानदार म्हणत आहेत की आज सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. बघा, आता सोन्याच्या किमती अचानक कमी होण्याची देखील मोठी कारणे बघायला मिळत आहेत. अशी काही कारणे समोर आलेली आहेत की त्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण आपल्याला बघायला मिळालेली आहे. बघा, आज जर विचार केला तर सोन्यासोबत चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण आहे. सोन्यासोबत चांदीचे भाव कमी झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. सोनं घेणाऱ्यांची गर्दी बाजारामध्ये बघायला मिळत आहे. का तर सोन्याचा भाव कमी झालेला आहे, त्यामुळे आता सोनं घेतलेलं बरं राहील असं लोक आता जे आहे ते विचार करू लागलेले आहेत. तर चला, या ठिकाणी बघा नेमका आजचा सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे. तर बघा, आता या ठिकाणी आपण बघत होतो की गेले काही महिने सोन्याने जणू आभाळाला गवसणी घातली होती. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे भाव गेलेले होते. कुणी पण म्हणायचं की सोन्याचे दर खूप वाढलेले आहेत, सोन्याच्या किमती जास्त वाढल्यात, आम्हाला काय सोनं घेणं होणार नाही. पण आज तेच लोक सोनं घेण्यासाठी दुकानाकडे जाऊ लागलेले आहेत. का तर आज सोन्याच्या किमतीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे. बघा, आता नेमकी किती रुपयांची घसरण झालेली आहे, सोन्याच्या किमती खाली येण्याचं नेमकं कारण काय आहे, संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण थोडक्यात आता जाणून घेणार आहोत. तर चला पाहूयात. बघा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे भाव चांदीचे भाव कमी झाल्याने नागरिक सोनं घेण्यासाठी गर्दी करू लागलेले आहेत. होय, सध्या सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा भाव वेगळ्या स्थितीमध्ये होता. लोक म्हणायचे की सोन्याच्या किमती आता काय पडणार नाहीत, उलट इथून पुढे सोन्याच्या किमती उलट वाढत जातील असं लोकांचं म्हणणं असायचं. पण तसं काही यावेळेस झालं नाही. उलट आठवड्याच्या सुरुवातीलाच आता सोन्याच्या किमती घसरू लागल्या. आजची घसरण ही खूपच मोठी घसरण मानली जात आहे, कारण की सोन्याचा भाव अचानकपणे एवढ्या खाली येणं हे आश्चर्यचकित करणारीच बाब आहे असं देखील लोक म्हणू लागलेले आहेत. बघा, आज जर विचार केला तर आज सोन्यासोबत चांदीचा भाव घसरलेला आहे. तुम्ही येत्या काही दिवसात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल किंवा लग्न सराईसाठी खरेदी सोनं तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकी ही घसरण का झाली, अजून भाव कमी होणार आहेत का, आणि खरंच पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये 50 ते 60 हजार रुपयांची आणखीन मोठी घसरण, आणखीन मोठ्या किमती कमी होणार आहेत का, ती देखील माहिती तुम्हाला दाखवणार आहे. खरंच 10 ते 15 दिवसात 50 ते 60 हजार रुपयांनी सोन्याचा भाव कमी होईल का, याबद्दलची पण माहिती सोने व्यापाऱ्यांनी दिलेली असून ती पण माहिती आपण बघणार आहोत. यासाठी आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहण्याचं काम करा. तर बघा, आता सर्वात आधी या ठिकाणी आपण चांदीपासून सुरुवात करूयात. चांदीची नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यानंतर लगेच सोन्याच्या किमती काय आहेत, किती रुपयांनी घसरल्या आहेत आणि आणखीन 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या किमतीमध्ये होणार आहे का, हे पण आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. बघू शकता या ठिकाणी
चांदीची पण परिस्थिती अक्षरशः बदललेली असून चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरणच आहे. मित्रांनो, कालपर्यंत जी चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले होते त्या चांदीच्या दरात आज अशी काही मोठी घसरण झालेली आहे की ते विचारूच नका. एका झटक्यात किलो मागे हजारो रुपयांची घसरण चांदीच्या दरामध्ये बघायला मिळालेली आहे. सध्या स्थितीला चांदीच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण होईल हे कोणालाच माहिती नव्हतं, पण अचानक चांदीच्या पण किमती कमी झाल्या आणि चांदीच्या तर किमती कमी झाल्या, पण त्यासोबत अक्षरशः सोन्याचा भाव देखील खूपच खाली आलेला आहे. सोन्याच्या किमतीमध्ये देखील मोठी घसरण आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. सर्वात मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात आल्याने लोक सोनं पण घेत आहेत आणि काही जण तर चांदी पण घेत आहेत. का तर सोनं आणि चांदी आता खूप स्वस्त झालेलं आहे आणि स्वस्तात मिळत असल्यामुळे आम्ही आता घेत आहोत असं लोक सांगत आहेत. बघा, आता बऱ्याच जणांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक बाजारामध्ये सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. बघा, सोन्याचा भाव तर असा कोसळलेला आहे की जसं एखादं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. 24 कॅरेट शुद्ध सोनं त्याच्या दरामध्ये पण घसरण झालेली आहे. जे काही महिन्यापूर्वी उच्चांकावर जाऊन सोन्याचे भाव बसलेले होते ते आज खाली आलेले आहेत. त्यात आज मोठी पडझड झालेली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 तोळा हजारो रुपयांनी स्वस्त झालेला आहे आणि 22 कॅरेट सोनं ज्याचे आपण दागिने बनवतो त्याचे दर तर इतके खाली आलेले आहेत की जे बघून ग्राहकांच्या चेहऱ्यावरती एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे हा मोठा धक्का आहे. कारण की मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशातील मोठ्या सराफा बाजारात आज सकाळी मार्केट उघडताच किमती धडामधूम झाल्या. म्हणजे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती खूपच कमी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. बघा, नेमक्या किमती आता किती रुपयांनी कमी झाल्या, नेमका भाव काय आहे आणि सोन्या चांदीच्या किमती कमी होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, ही सर्व काही माहिती आपण बघणार आहोत. यासाठी आता लक्ष द्या. सर्वात मोठा प्रश्न हा होता की अचानक असे काय घडले की सोन्याच्या चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किमतीमध्ये घसरण झाली. कालपर्यंत स्थिर वाटणारं मार्केट आज एवढं का कोसळलं? कारण की काल परवा बघायला गेलं तर सोन्याच्या किमती वाढलेल्याच दिसत होत्या, सोन्याचे भाव खूप जास्त दिसत होते, पण आजची परिस्थिती बघता आज सोन्याचा भाव पूर्ण खाली आलेला आहे. किमतीमध्ये घसरण झालेली आहे. त्यामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत घसरण होण्यामागचं नेमकं कारण काय आहे की ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच संपूर्ण देशवासियांना केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं आव्हान. मोदींचं ते वक्तव्य आणि इकडे सोन्याचा भाव कमी झाला. होय, तुम्ही म्हणत असाल असं कसं काय झालं? कारण तिकडे काल मोदींनी भाषण केलं आणि मोदी असं काय म्हटले की त्यामुळे आज सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. तर चला आता आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे, तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे भाव किती रुपयांनी कमी झालेले आहेत, सोनं किती स्वस्त झालेलं आहे, तुमच्या जिल्ह्यात सोन्याचे भाव किती रुपयांनी स्वस्त झालेत, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये किती रुपयांची घसरण झालेली आहे. तर चला या ठिकाणी आता सविस्तर माहिती आपण बघण्याचं काम करूयात. आता लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव ऐकायला मिळेल. तर चला, सोन्याचे आणि चांदीचे जे काय भाव कमी झालेले आहेत, जे काय सोनं स्वस्त झालेलं आहे ते कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांनी स्वस्त झालेलं आहे ते बघूयात. आणि खरंच 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या 10 ते 15 दिवसात सोन्याच्या भावामध्ये दरामध्ये येणार आहे का, ती पण माहिती आपण जाणून घेण्याचं काम करूयात. तर चला पाहू. तर बघू शकता, आता या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती बघत आहोत. बघा, आलेल्या माहितीनुसार तुम्ही बरोबर ऐकलंय, देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आणि त्यातील पहिलं वक्तव्य होतं सोन्याबाबत, सोन्याच्या दराबाबत आणि चांदीच्या दराबाबत. सोन्याचे आणि चांदीचे भाव एवढे कमी झाले की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. आज सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण बघता सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. सगळ्यांना धक्का बसलेला असून सोन्याचा भाव अचानकपणे पूर्ण कमी झालेला आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या भावामध्ये हजारो रुपयांची मोठी घसरण झाली. म्हणजे सोन्याच्या किमती काय 100 रुपयांनी 200 रुपयांनी कमी झालेल्या नाही, तर आता मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. आणि त्या किमती कमी झालेल्या बघताच लोक सोनं घेण्यासाठी लगेच गर्दी करू लागले. कोणी म्हणतंय आम्हाला सोनं आत्ताच घ्यायचंय, कोणी म्हणतंय सोन्यासोबत आम्हाला चांदी पण घ्यायची, का तर किमती खूप कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आता सोनं आणि चांदी घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तर चला, आजचा ताजा भाव काय आहे सोन्याचा आणि चांदीचा
चांदीचा भाव किती रुपयांनी कमी झालेला आहे सर्वात आधी या ठिकाणी आपण दर बघूयात, त्यानंतर खरंच 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होईल का या संदर्भातील माहिती बघूयात आणि मोदी यांनी नेमकं काय म्हटलं की सोन्याच्या किमती आज लगेच कमी झाल्या ही देखील माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सविस्तर माहिती ऐकण्याचं तुम्ही काम करा। तर चला पाहूयात। तर बघा आता या ठिकाणी आपण संपूर्ण अपडेट बघत आहोत। नेमके भाव का कमी होत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असे आवाहन केलेले आहे। त्यांनी या आव्हानानंतर आज 11 मे 2026 सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। परकीय चलनाला गती न देण्याकरिता परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। पार्श्वभूमी काय तर बघा, पार्श्वभूमी युद्धाच्या परिणामामुळे आहे। इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहेत। 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगनाला पोहोचल्या होत्या, मात्र त्यानंतर सोने स्वस्त झाले असून ते आपल्याला उच्चांकापेक्षा आज 40 ते 50 हजार रुपयांनी स्वस्त आपल्याला बघायला मिळत आहेत। बघा आता नेमके सोन्याचे आणि चांदीचे भाव किती रुपयांनी कमी झाले हे बघूयात। आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची अशी माहिती सविस्तर बघायला मिळेल। तर चला या ठिकाणी आजचा ताजा भाव जर ऐकायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि चांदीच्या दरात पण मोठी घसरण झालेली असून सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आव्हान काय आहे तर हैदराबाद येथे एका कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी जनतेला एकजूट होण्याचे आवाहन केले। त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी देखील टाळण्याचे सांगितले। त्यांचं म्हणणं होतं की पुढच्या 1 वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका असं मोदी म्हटलेले आहेत। म्हणजे 1 वर्षभर सोनं घ्यायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे खरेदी करू नका असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा असं पण मोदी म्हटलेले आहेत। अनावश्यक असेल तर विदेशात जाणे टाळावे असं पण ते म्हटलेलं आहे। त्यानंतर खाद्यतेलाचा वापर कमी करा, म्हणजे जे आपण खाण्यासाठी गोडे तेल वापरतो, जे खाद्यतेल असतं ते तेल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापरू नका असं पण ते म्हटलेले आहेत। त्याचा वापर कमी करा असं त्यांचं म्हणणं आहे। आजचे सोन्याचे भाव काय आहेत तर चला या ठिकाणी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आव्हानानंतर दिल्लीपासून ते मुंबईपासून म्हणजे इकडे मुंबई ते दिल्ली पूर्ण सोन्याचे भाव कमी झालेले आहेत। अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे। जवळपास आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात नेमकी घसरण किती रुपयांनी झाली हे देखील आपण बघण्याचं काम करूयात। आता तुम्ही लक्ष देऊन सोन्याचा आणि आजचा चांदीचा भाव काय आहे हे ऐका आणि आता सोन्याच्या किमतीमध्ये खरंच 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण होणार का ती पण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं काम करणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता सोने आणि चांदीच्या दराबाबत आलेली महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात। आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत किती रुपयांची घसरण झाली या ठिकाणी ती माहिती आता मी तुम्हाला दाखवतो। तर बघा नागरिकांनो, आज सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे। होय, आज सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झालेली असून आज मुंबईमधील आणि दिल्लीमधील भाव बदललेला आहे। सर्वात आधी दिल्लीमध्ये काय किमती आहेत ते बघूयात, त्यानंतर महाराष्ट्रातल्या पाहूयात। बघा दिल्लीमधील भाव 22 कॅरेट सोन्याचा 1,39,800 रुपये हा दिल्लीतील ताजा सोन्याचा भाव आहे। 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,500 रुपये हा दिल्लीमध्ये भाव आहे। त्यानंतर इकडे मुंबईचा विचार करता 24 कॅरेट सोनं 1,52,350 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे। मुंबई या ठिकाणी हा 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे। त्यानंतर इकडे 22 कॅरेट सोन्याचा मुंबईमधील भाव 1,39,650 रुपये असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। आज तब्बल सोन्याच्या किमतीमध्ये 200 रुपयांची घसरण दिसून आलेली असून मुंबई ते दिल्ली या संपूर्ण मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव हा कमी झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर जर विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केल्यामुळे पुढील काही काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। तसेच भारतीय सराफा व्यापारावरही याचा थेटपणे परिणाम होऊ शकतो असे देखील बातमीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजे आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती अजून देखील कमी होण्याचा एक अंदाज आहे असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। पण शेवटी अंदाज आहे, पुढे काय होतं याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जर सोन्याच्या किमती अजून घसरल्या तर ही एक सर्वात मोठी अपडेट सोन्याच्या दरासंदर्भातील असेल आणि हीच महत्त्वाची मोठी बातमी असेल।
असं पण आपण म्हणू शकतो. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.